वळूया पुढील बातमीकडे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलीस बक्षीस देणार आहेत। पोलिसांनी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या 3 आरोपींना फरार घोषित केलेला आहे। त्यांचा पोलीस पथकाकडून सध्या शोध सुरू आहे। फरार आरोपींच्या शोधासाठी मसाजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या सरपंच हत्येतील मोस्ट वॉन्टेड आरोपींवर आता बक्षीस जारी करण्यात आलेलं आहे। जे कोणी या आरोपींची माहिती देतील त्यांना पोलीस बक्षीस देणार आहेत। तर वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला बीड जिल्हा कोर्टाने नकार दिलेला आहे। कोठडीत असिस्टंट देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली। आपल्याला स्लीप एपनिया नावाचा एक आजार आहे आणि त्यामुळे ऑक्सिजन सारखं मशीन दररोज लावलं जातं। ते चालवण्यासाठी सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडने केली होती। मात्र असा खासगी व्यक्ती कोठडीत असलेल्या आरोपी सोबत ठेवता येणार नाही असं कोर्टाने आता स्पष्ट केलं आहे। वाल्मिक कराड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी काही खळबळजनक दावे केले आहेत। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून काय खळबळजनक नेमका दावा केलेला आहे पाहूयात। वाल्मिक कराड प्रकरण किचकट आणि किळसवाणं झालंय। त्याबाबत सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण झाली आहे। अजित पवार हे काहीच खपवून घेत नाही अशी त्यांची प्रतिमा आहे। मग त्यांना या गोष्टी कशा काय खपतात? आज जे काही मला कळलं ते आणखीन धक्कादायक होतं। पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली। त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला। त्या इसमाचं नाव बालाजी तांदळे। तो एक गावचा सरपंच आहे। मात्र काही याहीपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे 2 पत्रकारांनी मला असं सांगितलं की आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय। आम्ही उद्या मुंबई पुण्याला निघून जाऊ, कारण आमच्या मागे काही इसम सातत्याने लागलेत। वा रे वा, आधुनिक महाराष्ट्र अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी हे ट्विट केलेलं आहे। नवी मुंबई शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरून गेलं। सानपाड्याच्या डीमार्ट परिसरामध्ये दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला। 5 ते 6 राऊंड फायर करून ते फरार झाले। हा गोळीबार करून आरोपी बाईकवरून फरार झालेले आहेत। फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। या गोळीबारात ठोके नावाचा व्यक्ती जो आहे तो जखमी झाला आहे। त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून, ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानक जेव्हा गाडीत बसले होते 2 इसम बाईकवरती आले आणि साधारणतः 4 ते 5 राऊंड फायर झालेले आम्हाला फक्त प्रथम दर्शनी दिसते। आता याची बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे। ग्रामसेवकांसाठी एक मोठी बातमी। ग्रामसेवकांना आता बायोमेट्रिक हजेरी लागू करण्यात येणार आहे। राज्य सरकारने या संदर्भात पुन्हा एक सूचना जारी केलेल्या आहेत। ग्रामपंचायतीच्या कामाला शिस्त लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ग्रामविकास विभागाच्या उपसचिव सीमा जाधव यांनी अलीकडेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आणि यात ग्रामसेवकांची हजेरी GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचा आग्रह धरण्यात आलेला आहे। विधिमंडळामध्ये ग्रामविकासाबाबत झालेल्या चर्चेतून जिल्हा परिषदांकडून ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत माहिती मागवण्यात आली होती। आणि आता पाहूयात न्यूज पॉइंट 20। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नाशिक जिल्ह्यात येणार आहेत। नाशिकमध्ये कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। त्यामुळे कृषी मंत्र्यांच्या दौऱ्याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं। सहकुटुंब त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजाही चौहानांनी केलेली आहे। दरवर्षी शिवराज सिंग चौहान सहकुटुंब त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला येत असतात। बीड सरपंच हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा या मागणीसाठी
येत्या 7 तारखेला संपूर्ण लातूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्ते बंद असतील। सर्वपक्षीय नागरिक मंचाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। सोलापुरात ऊस बिल न मिळाल्यामुळे रयत क्रांती संघटना आक्रमक झालेली आहे। कार्यालयात एकही अधिकारी नसल्यामुळे खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला। गाळप सुरू होऊन 1.5 महिन्यांचा कालावधी लोटला तरी बिल शेतकऱ्यांना मिळालं नसल्याचा आरोप होऊ लागलाय। विदर्भात तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांपासून व्यवहार ठप्प झालेले आहेत। माथडी कामगार, हमाल, मापारी आणि टोपलेवाल्यांनी बाजार समितीच्या धोरणावर बहिष्कार घालत 2 दिवसांपासून आंदोलन पुकारलेलं आहे। महाड MIDC मधील एका फार्मा कंपनीचं बांधकाम खैरेगाव हद्दीत सुरू झालं। हे काम केलं जाऊ नये असा ग्रामस्थांचा आग्रह आणि यावरून गावात वाद निर्माण झाला। कंपनी प्रशासनाची गाडी ग्रामस्थांनी रस्त्यात रोखून धरली आणि यावेळेस कंपनी प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली। वळूया पुढील बातमीकडे। पत्रकार परिषद सुरू असताना पत्रकार परिषदेचं शूटिंग केल्याचा जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलेला आहे। नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर लक्ष ठेवा असाही आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। पत्रकार परिषदेचं पोलिसांकडून शूटिंग करण्यात आलं। चांगलं केलं नाही तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आहे। तुम्ही कुठे बसलेले होते? तुम्ही आलात कुठून? कुठे बसलेले होते? कुठे? तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना। आव्हाड पळाले, जितेंद्र आव्हाड बोलले नाही तेव्हा कृपा करून माझ्यावर नारळ फोडू नका। या असल्या प्रकाराने तणाव निर्माण होऊन आमचं शहर बदनाम करू नका एवढीच विनंती। ते काय ते होणारच आहे ना, तेवढा चान्सच हवा असतो आपल्याला। काय आव्हाड पळाले, जितेंद्र आव्हाड बोलले नाही तेव्हा कृपा करून माझ्यावर नारळ फोडू नका। या असल्या प्रकाराने तणाव निर्माण होऊन आमचं शहर बदनाम करू नका एवढीच विनंती। आणि आता पाहूयात टॉप 50 बातम्या। जळगावच्या पाळधी इथं सुरू असलेली संचारबंदी अखेर उठवण्यात आलेली आहे। आजपासून पाळधी गावातील जनजीवन पूर्वपदावर आलेलं आहे। 2 दिवसांपासून बंद असलेली दुकानं, शाळा उघडल्यामुळे नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला आहे। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग पसरलेले आहेत आणि या कचरा सफाईकडे ग्रामपंचायतीचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे। गावातील डुकरांचा वापर वाढला आहे आणि यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। यवतमाळ जिल्ह्यात 113 शस्त्र परवान्यांचं नूतनीकरण करण्यात आलेलं नाही। या परवान्यांची चौकशी होणार आहे। आत्मसंरक्षणासाठी हे शस्त्र परवाने देण्यात आलेले होते आणि या शस्त्र परवान्यांची मुदत 31 डिसेंबरला संपली आहे। खंजीरनं केक कापून सेलिब्रेशन करणं अमरावतीच्या 32 वर्षीय तरुणाला महागात पडलं। शाहिद मंसूर वल्द मोहम्मद साजिद नावाच्या या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिटनं खंजीरसह अटक केलेली आहे। नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात आम ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर एक महत्त्वाची बातमी, 2020 मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या संकटानंतर चीन आणखीन एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय। HMPV म्हणजेच ह्युमन मेटाप्युमो व्हायरस नावाचा हा व्हायरस वेगानं पसरतोय, ज्यामुळे चीनमधील परिस्थिती आता बिघडत चाललेली आहे। रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे, तर स्मशानभूमीत जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि या व्हायरसनं चीनमध्ये कोरोनासारखाच कहर केला आहे। तर चीनमधील या नव्या घातक व्हायरसची लक्षणं नेमकी काय आहेत, त्याचा प्रसार कसा होतो आणि त्यावर उपाय काय आहेत पाहूयात। सर्दी, खोकला, जुलाब हे HMPVचं लक्षण आहे। प्रसार कसा रोखावा? खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा संसर्ग होतोय। कसा नेमका प्रसार होतोय ते आपण बघतोय।
संसर्गाचा कालावधी हा 3 ते 5 दिवसांचा आहे. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकरच संसर्ग होत असल्याचं देखील इथं सांगण्यात आलंय. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतो असं दिसतंय. HMPV वर कुठलीही लस उपलब्ध नाहीये, त्यामुळे हा व्हायरस अधिक घातक ठरतोय. मास्क घाला, एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलेलं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. वारंवार हात स्वच्छ धुवा. आणि आता पाहूयात टॉप 50 बातम्या. अकोला शहरातल्या न्यू तापडिया नगरला जोडणाऱ्या बिर्ला रेल्वे गेट जो आहे तो आजपासून पुढील 8 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. अकोला शहरात येण्यासाठी हा एकच जवळचा मार्ग असल्यामुळे नागरिकांचे मात्र हाल होणार आहेत. आता त्यांना 6 किलोमीटरचा फेरा पार करत अकोला शहरामध्ये यावं लागेल. देशात लवकरच दिल्ली श्रीनगर दरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. 180 किलोमीटर प्रति तास वेगाने स्लीपर वंदे भारत धावली असून चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आलेली आहे. दगडफेकीमध्ये एक्सप्रेसच्या C11 या डब्याची काच फुटली. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ ही घटना घडलेली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी लांजा शहरातील बांधकामं पाडायला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत बांधकामांवर हातोडा मारण्यात आलेला आहे. पुढचे काही दिवस ही पाडकामाची मोहीम चालणार आहे. मध्य रेल्वेकडून रविवारी कामशेत ते तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:35 हा ब्लॉक असेल. यावेळेस 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील तर 5 लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील मुख्य स्थानक असलेल्या कुडाळ स्टेशनच्या परिसरात सध्या कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. रेल्वे स्टेशनवरील टी स्टॉल कॅन्टीनमधून स्टेशन परिसरामध्ये कचरा फेकला जातोय. मात्र या कचऱ्या प्रश्नी कोकण रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचं दिसतंय. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांकडे केलेली आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे मराठा नेत्यांची कोंडी झाल्याची भावना मराठा नेत्यांनी केलेली आहे आणि याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला फटका बसण्याची भीती आमदारांना आहे. आता धनंजय मुंडेंबाबत अजित पवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी होतीये. आता पाहूयात टॉप 50. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा ऑक्सफर्ड विद्यापीठानं सन्मान केलाय. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या SC, ST, OBC आदिवासी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या नावानं शिष्यवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीमध्ये शिक्षणाची सर्व फी, जेवणास खर्चासह अनेक सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. नागपूर विद्यापीठानं महाविद्यालयांना परीक्षेसाठी दिलेलं सामान खराब निघालंय. विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत हा मुद्दा गाजला. शिवाय परीक्षा आधी नवीन सामान न दिल्यास परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित 111 उच्च महाविद्यालयांपैकी 68 उच्च महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राचार्य नाहीयेत. रोस्टर तपासणी आणि भरती बंदमुळे अशी अवस्था निर्माण झाल्याचं विद्यापीठ आणि महाविद्यालयांकडून सांगितलं जात आहे. राज्यात महावितरण कंपनीनं आता स्मार्ट विद्युत मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे. याची सुरुवात वाशिम जिल्ह्यात झाली आहे. स्मार्ट मीटरनं वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक युनिटचा हिशोब मोबाईलवर मेसेजद्वारे मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं यावर्षी 6,000 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलेला आहे. बँकेचा व्यवसाय 5,391 कोटी रुपये एवढा होता. 12 महिन्यांचं उद्दिष्ट बँकेनं केवळ 9 महिन्यांमध्ये पूर्ण केलंय आणि या 9 महिन्यात बँकेनं 634 कोटींची व्यवसायामध्ये वाढ केलेली आहे.
सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। तलावामध्ये अगदी मधोमध असणाऱ्या मंदिराच्या विद्युत रोषणाईचं तलावामध्ये प्रतिबिंब उमटताना दिसून येत आहे आणि ही रोषणाई सिद्धेश्वर भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। कोपरगाव तालुक्यातील चासनळी या छोट्याशा गावात 20 एकर जागेमध्ये भव्य श्रीराम सृष्टीची उभारणी होत आहे। ग्रामस्थांनी एकत्र येत ही संकल्पना राबवली। शासनानं या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 2.5 कोटी रुपयेही मंजूर केले आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सिंघमच्या डायलॉगवर रील बनवण्यात आलं। या रीलसाठी शाळेतील खुर्चीवर लाथ मारत इतर साहित्य वापरले गेले। करवीरच्या दऱ्याचे वडगाव मधील माजी विद्यार्थ्यांचा हा प्रताप आहे। बुलाना बुलाना उसको, बोलना जयकांत शिक्र इज वेटिंग, बुलाओ उसको। ए जानता भी है तू मेरे को, हाँ मेरे पावर को। राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी म्हणून सरकारनं एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि गौण खनिजासंदर्भातील अधिकार हे आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहेत। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली। राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी म्हणून महसूल विभागानं ठोस पावलं उचलली आहेत। जिल्हाधिकारी यांच्या अधीनस्थ ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे गौण खनिजा संबंधी वाळू असतील, क्रशर्स असतील, दगडखानी असतील, याबद्दलचे लीजचे याबद्दलचे निविदा काढणे वगैरे अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालयातच असायचे, जिल्हाधिकाऱ्याकडेच असायचे। मागच्या 8-9 वर्षापासून ते ॲडिशनल कलेक्टरला वर्ग केले होते। जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने गौण खनिज संबंधाने जे काही शासनाचे धोरण आहे ते चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने राबवण्याकरता हे अधिकार आम्ही दिले आहे। गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत। वाळू उत्खननासंबंधी अनियमितता यामुळे कमी होणार, त्यामुळे हे अधिकार वर्ग करण्यात आले आहेत। नियमन प्रक्रियेत अधिक पारदर्शकतेसाठी ही नवी व्यवस्था उभारण्यात आलेली आहे। वाळू माफियांवर कठोर कारवाई होणार आहे। पाहूया तर टॉप 50। पुष्पा 2 या चित्रपटानं वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर बाहुबली 2 या चित्रपटाला आता चितपट केलं। आता पुष्पा 2 भारतातील दुसरा सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरलेला आहे। 4 आठवड्यात या चित्रपटानं 1799 कोटींची कमाई केलेली आहे। राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये थंडीमुळे धुक्याची चादर पसरली आणि याचा दिल्लीत येणाऱ्या आणि दिल्लीतून निघणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। तब्बल 24 रेल्वे गाड्या उशिराने धावत असून विमान वाहतुकीवर देखील धुक्याचा परिणाम जाणवतोय। दिल्लीला थंडीचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये थंडी पुन्हा परतली। येत्या 24 ते 48 तासांमध्ये तापमानात सरासरी 3 ते 4 अंशांची घट होण्याचा अंदाज आहे आणि याचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होणार आहे। कोकणात तापमानात फारशी घट अपेक्षित नाही, तर मुंबई आणि उपनगरांमध्ये सायंकाळी तापमानात घट दिसणार आहे। देशभरात जानेवारी ते मार्च या महिन्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। महाड तालुक्यात दरडग्रस्त तळीये गावातील 7 वाड्यांना पाण्याची समस्या भेडसावतीये। तळीये गावासाठी वरंध धरणामधून पाणी पुरवठा प्रस्तावित आहे, पण अद्यापही त्याचं काम सुरू झालेलं नाही। योजना सुरू होत नाही तोवर शासनानं पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत। सांगलीच्या विटा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कुंडल गावी फुटलेली आहे आणि त्यामुळे कुंडल इथं अनेक घरांमध्ये पाणी शिरून साहित्याचं मोठं नुकसान झालं। या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करत कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडावं यासाठी म्हणून युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी इथं आंदोलन केलंय। पाणी सोडा, पाणी सोडा, फडणवीस साहेब पाणी सोडा।
वाशिममध्ये रब्बी हंगाम अर्धा संपला तरी हजारो शेतकरी सिंचनासाठी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये 5219 शेतकऱ्यांनी पैसे भरलेत आणि यातील 3206 शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न अजूनही कायम आहे आणि याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी सौर प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत, मात्र तरीही पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रपाळी सुरूच आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उमासे यांनी नारंगवाडीच्या सौर प्रकल्पाला भेट दिली आणि त्यावेळेस दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र असल्याचं ठाकरे गटानं या सामनाच्या मुखपत्रात म्हटलंय. एकीकडे फडणवीसांचे गोडवे गात असताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा साधण्यात आला, तर ठाकरे गटाच्या मुखपत्रात करण्यात आलेल्या कौतुकावर फडणवीसांनी केवळ 2च शब्दात उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहेत, पण त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे, राज्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणं यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे. ही कायम शिवसेनेची भूमिका हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. सर, तुमचं अभिनंदन. सामना अभिनंदन झाले आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं. चांगला आहे, धन्यवाद. सर, तुमचं अभिनंदन. सामना अभिनंदन झाले आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं. चांगला आहे, धन्यवाद. नेमकं काय म्हटलंय ते आपण बघतोय. नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी अशी ओळख मिळत असेल तर मुख्यमंत्र्यांचं कौतुक. बीडमध्ये बंदुकीचं राज्य कायम असलं तरी गडचिरोलीत संविधानाचं राज्य होत असेल तर स्वागतच. गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा होण्यासाठी फडणवीस प्रयत्न करणार असतील तर ते चुकीचं नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नुसते मोटारसायकलवर फेरफटके मारले होते. शिंदेंचे फेरफटके आदिवासींच्या विकासापेक्षा ठराविक खाण सम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठीचे होते असा आरोप करण्यात आला आहे. तुम्ही चहाच्या टपरीवर पांढऱ्या शुभ्र कागदी कपामध्ये चहा पिता? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. त्याचं नेमकं कारण काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून. टपरीवर चहा पिताय? सावधान. तुम्ही पिताय प्लास्टिक चहा. चहा प्रेमींना कॅन्सरचा धोका. चहा सोबत बिस्किट किंवा इतर पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते. मात्र जर तुम्ही चहा सोबत प्लास्टिक खाताय असं म्हटलं तर तुम्हाला जरा विचित्र वाटेल, पण हे खरंय. जर तुम्ही चहाच्या टपरीवर यूज अँड थ्रो कप मधून चहा पित असाल तर तुम्ही चहा सोबत प्लास्टिक खाताय. कारण टपरीवर चहा देण्यासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या कागदी कपच्या आतील प्लास्टिकचं आवरण गरम चहा सोबत थेट पोटात जातंय. नेमकं हे कसं घडतंय पाहूया. कागदी कपाला BPA केमिकलचं आवरण असतं. गरम चहामुळे प्लास्टिक वितळतं. एका कपातून 25,000 प्लास्टिक मायक्रॉन पोटात जातात. BPA केमिकलमुळे कॅन्सरचा धोका आहे. चहाच्या कपातून नागरिकांना कॅन्सरचा धोका होत असल्यानं बुलढाण्यातील आझाद हिंद संघटनेनं या कपांवर बंदीची मागणी केली होती. आणि आता या चहाच्या कपांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश जारी करत बुलढाण्यात या कपांवर बंदी घातली आहे. तसेच प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिल्यामुळे प्लास्टिकमध्ये जे रिलेटेड
काही त्याच्यातले केमिकल्स असतील, ज्याला मायक्रो केमिकल्स असे म्हणू आपण, ते त्या हॉट वॉटर किंवा हॉट ड्रिंकमध्ये मिक्स होतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पॉलिस्टर असेल, PVC असेल किंवा BPA नावाचा घटक असतात. आणि हे जे घटक आहेत ते इंटेस्टायनल टिश्यूज जे असतात त्याला सुद्धा क्रॉस करतात आणि ब्लड ब्रेन बॅरियर सुद्धा क्रॉस करण्याची यांच्यामध्ये ताकद असते. वापरायला सोपे आणि यूज अँड थ्रो असणारे हे कप नकळत आपल्याला गंभीर आजाराच्या दिशेनं नेत असतात. कॅन्सर पसरवणाऱ्या या कपावर आता कडक कारवाई होणं गरजेचं असून बुलढाण्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाची राज्यभरात अंमलबजावणी होण्याची नितांत गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.